छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनिंगचा काळा बाजार उघडकीला आलाय। इस्लाम पार्टीच्या नेत्याच्या गोडाऊनवर छापा पडलाय। रेशनिंगचं धान्य, पोषण आहाराची पाकिटं जप्त केलीत। गरोदर मातांच्या पोषण आहारावर सुद्धा डल्ला पडलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पोलिसांच्या छाप्यामध्ये एक मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आलाय। किराडपुरा या भागातील एका गोदामामध्ये बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला रेशनिंगचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला। या कारवाईमध्ये रेशनिंगचं धान्य, त्याचबरोबर वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहनं असा एकूण 17,06,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या छाप्यामध्ये रेशनच्या धान्याचाच काळा बाजार उघडकीला आलाय। सोबतच त्याहून धक्कादायक म्हणजे बालविकास प्रकल्पामधील अंगणवाडीमधील 6 महिने ते 3 वर्षांच्या मुलासाठी आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून मोफत दिला जाणारा पोषण आहार, त्यावर सुद्धा या माफियांनी डल्ला मारलेला आहे। तो सुद्धा या गोदामात सापडलाय। 1 किलोच्या प्लास्टिक पॅकिंग फोडून त्यातील तांदूळ आणि मिक्स पावडर घोड्यांमध्ये पूर्णपणे मिसळून टाकून त्यांना रंगेहात पकडलेला आहे। धक्कादायक म्हणजे सगळा गोरखधंदा इस्लाम पार्टीचा नेता कलीम कुरेशी हा चालवायचा। तो सध्या फरार आहे। पोलिसांनी या संदर्भात बाबर कुरेशी, फहाद लईक शुत्री आणि त्याचबरोबर फरदीन गणी या तिघांना अटक केली आहे।